त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सरचे स्वागत करत आहोत। मी आदरणीय रामकृष्ण ठाकूर साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांचं या ठिकाणी सरचे स्वागत करावं। नुकतीच आपण गाणं ऐकलं, अतुल म्हात्रे दादांचं जे गाणं आपण ऐकलं आणि खरं तर योगेश आगरावकर यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं आहे आणि अचूक अतुल दादांविषयी माहिती त्या गाण्याच्या माध्यमातून त्यांनी दिलेली आहे। अगदी शांत संयमी व्यक्तिमत्व, प्रचंड गाडा अभ्यास आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून एक खास ओळख। पनवेल या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्यानंतर या पंचकृषी या खारेपाट विभागामध्ये देखील अनेक प्रश्नांसाठी सध्या ते काम करत आहे। असे आदरणीय अतुल नंदकुमार म्हात्रे साहेब चला सन्माननीय शैलीजी म्हात्रे साहेब यांच्याकडून लगातार 3 अरे काय चाललंय अगोदरच नाही नाही नको नको किती उत्सुकता आहे बघा। 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक। शैलीजी म्हात्रे साहेब 2 विकेट घेतल्या तरी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक। शैलेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। 3 षटकार मारले किंवा 2 विकेट घेतल्या आणि जो संघ जिंकेल त्याच्यासाठी आमचे आदरणीय गंगाराम म्हात्रे मलेकरवाडी यांच्याकडून जो जिंकणारा संघ त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक। वाह चला पहिलाच बॉल, गेम इज ऑन। पहिला बॉल सावध पवित्रा। 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल। भगवान मंत्र शैलीजी पाटील साहेब सिव्हिल इंजिनियर आणि ऋतिकजी पाटील साहेब सिव्हिल इंजिनियर यांच्याकडून पंचवशी क्रिकेट संघटनेसाठी 5000 रुपयाची देणगी आलेली आहे। पंचवशी क्रिकेट संघटना हृदयाच्या अंतःकरणापासून आपली ऋणी आहे। त्याचबरोबर फुलरलिनचा बॉल यामध्ये यावेळी व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलवर येईल तोपर्यंत 2 धावा। सन्माननीय भगवानजी महादेव ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून पंचवशी क्रिकेट संघटनेसाठी 1000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे। पंचवशी क्रिकेट संघटना आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून ऋणी आहे। चला जाऊया मॅच कडे। प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, याचसाठी केला होता अट्टहास की हा दिन गोड व्हावा। घुटना टेक, तमाशा देख, बॉल सीमा रेषा पार, टाटा बाय बाय, उत्तुंग दमदार। अजिंक्यने आता मात्र आपले बॅट मॅनातून काढले आणि एक मोठा फटका अगदी षटकाराच्या रूपाने सुरुवात केले, स्वागत केलंय गोलंदाज विक्रांतचं। पुढचा चेंडू विक्रांतच्या षटकातील पुन्हा एकदा तशाच पद्धतीने यावेळेस मात्र अचूक क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला होता, बॉल पकडण्यात यश आलं नाही आणि झेल सुटला। मला वाटतं एक संधी हुकली ती महाकाली माफ करा तामसी बंदर संघाच्या खेळाडूकडनं। सर गेल्या 7 वर्षामध्ये जे स्वप्न पाहिलं होतं, गेले दिवस रात्र जे स्वप्न आपण पाहिलं होतं ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याची 7 वर्षानंतर संधी या 2 संघांना प्राप्त झाली होती। तोपर्यंत खऱ्या अर्थानं वनवास भोगला होता या सर्व खेळाडूंनी आणि आता ती संधी आलेली आहे, रामराज्य प्रस्थापित करायचं आहे। तर आता मात्र थोडं संयम ठेवूनच तुम्हाला काम करावं लागणार आहे, कारण ही संधी परत लवकर येईल अशी चिन्ह असतील की नसतील। परंतु फुलर लेनचा बॉल गुडघा टेकला, त्यानंतर बॉलला पाठवून दिला मिड विकेटच्या झोन मध्ये, रमाकांत बॉलवर आलेत तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्ण। मॅच कुठलीही टीम आज जिंकली तरी जल्लोष दोन्ही टीमच्या गावामध्ये आज धुमाकूळ असणार आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी ही फक्त ट्रॉफी नाही, ही जत्रा या पंचकोशी क्रिकेट संघटनेची। पंचकोशी क्रिकेट संघटनेचे सगळे खेळाडू, सगळे गावकरी, सगळ्या महिला, छोटी मुलं सगळी जण एकत्र येऊन हा अभूतपूर्व सोहळ्याचे साक्षीदार होत असतात। विक्रांतच्या षटकातील पुढचा चेंडू फुल टॉस आणि फुल टॉसला
आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मधून, पुन्हा एकदा डीप मिड माफ करा डीप मिड विकेट कडे वळतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. सर असं म्हटलं जातं की क्रिकेट हा गेम ऑफ इमोशन्स म्हटलं जातं, क्रिकेट हा भावनांशी जुडलेला खेळ म्हटलं जातं का, याचं प्रत्यक्ष उदाहरण आज या मैदानामध्ये आपण पाहतोय. सर्व नामांकित टीम आज या स्पर्धेतून बाहेर झाल्यात आणि अनपेक्षितरित्या मात्र ह्या 2 टीम एकमेकांसमोर उभ्या टाकल्यात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या षटकाखेर धावसंख्या येते 14 धावा. एक चांगली सुरुवात मात्र लाखोले टीमला या ठिकाणी प्राप्त होत असताना अनेकांचे हृदय आज तुटलेले आहेत. व्हॅलेंटाईन डे मध्ये बरेचसे हृदय तुटतात, परंतु ते जरी हृदय तुटले असले तरी क्रिकेट मधलं जे हृदय तुटतं त्याच्यामधल्या ज्या वेदना असतात त्या असह्य वेदना असतात. आज ट्रॉफी फायटर मलेकरवाडी संघाला विचारा, आज साईनाथ मंत्रीवाडी संघाला विचारा आणि आज शिवकृपा जनवली संघाला विचारा आणि श्री दत्त मलेकरवाडी संघाला विचारा की आज तुमच्या इमोशन्स काय आहेत. परंतु आज 2 संघ जेव्हा नवोदित संघ आले तेव्हा त्यांच्या जखमेवर मीठ नाही, त्यांच्या जखमेवर थोडासा बर्फ पडलेला आहे आणि त्या ज्या वेदना होत्या त्या आता शमल्या गेलेल्या आहेत. कारण आता पंचक्रोशीमध्ये एक नवीन संघ विजेता मिळणार आहे आणि म्हणून प्रत्येक जण आज उत्सुकतेनं यामधून कोणती टीम जिंकेल, आज कोणाला विशेष फरक पडणार नाही, परंतु आज मात्र क्रिकेट जिंकेल, आज क्रिकेटचा खेळ जिंकेल याच्याकडे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. व्हॉट अ मॅच. अजिंक्य मात्र चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर जबाबदारी असेल. नक्कीच सर, काय स्पर्धा आज खेळली गेली आणि सगळ्यांची भाकीत खऱ्या अर्थानं चुकवली गेली आजच्या या स्पर्धेनं. आणि आज नक्कीच आपण म्हटल्याप्रमाणे नवीन विजेता या पंचक्रोशी ट्रॉफीच्या निमित्तानं 2025चा विजेता कोण मिळेल. एकीकडे असेल तामशे बंदरचा संघ तर दुसरीकडे महाकाली लाखोलेचा संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावपटल्यावर धावा जमा झाल्या त्या 14. एकही गडी अजून गमावला नाहीये आणि दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज आदेश. कोणता आदेश देण्यात आला असेल या गोलंदाजाला की सुरुवात भन्नाट केली आहे ती या सलामीच्या जोडीनं. आदेशच्या हा षटकातील थोडासा स्क्वेअर पद्धतीचा वाटत होता, परंतु अंपायरनी तो शेवटच्या क्षणी वाटलं की लीगल डिलिव्हरी आहे, कोणत्याही प्रकारची स्क्वेअर पद्धतीची धाव जमा होणार नाहीये आणि तरी सुद्धा धावफलकावर लेग बाईटच्या रूपाने धाव जमा होईल. धावसंख्या होते 15. 15 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येकाचं मन आता चॅम्पियन्स ट्रॉफीकडे वळायला लागलेत. काही जण फोटो सेशन करतात, त्याला क्रॉप करून आता स्टेटसला ठेवायला सुरुवात. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट, अगदी जंप मारून बॉलला पाठवून दिले पॉइंटला, बॅकवर्ड पॉइंटला बॉल जात असताना तिथून मात्र फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेनं बॉल ट्रान्सफर होते तोपर्यंत 2 धावा. आज प्रत्येकाला धावावंच लागेल गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या सन्मानासाठी. धावांची धाव गरजेपेक्षा जास्त धावल्याने सर दम लागतो, परंतु गरजेपेक्षा जास्त धावायला आज तुम्हाला तुमच्यामध्ये दमच दाखवावं लागेल, तेव्हाच आपल्या गावाचं नाव तुम्ही उज्ज्वल करू शकतात. सुवर्ण अक्षराने माझ्या गावाचं नाव या चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलं गेलं पाहिजे असे प्रत्येकाचं स्वप्न आहे. स्वप्न ते नसतात जे तुम्ही झोपेत पाहता, स्वप्न ते असतात जे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहता. नुसतं धावणाऱ्या घोड्याचं आणि उगवत्या सूर्याचं चित्र आपल्या भिंतीवर लावून चालत नाही, तर सूर्यासारखं लवकर उठावं लागतं, घोड्यासारखं धावावं लागतं. आणि या 2 टीम आज प्रचंड धावपळ केली आपल्या गावाच्या सन्मानासाठी. तोपर्यंत आलाय डॉट बॉल. दोन्ही पंच पहा, आपण पाहू शकता सुशांत पाटील, पराग म्हात्रे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता थोडीशी सल्ला मसलत, वातावरण अतिशय आपण पाहिलं तर विहंगमय दृश्य प्रत्येकाला आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज मात्र प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुशी आहे. जे हारले त्यांच्याही आहे आणि जिंकले नाही त्यांच्याही, मतलब हारले त्यांच्याच. तुला बोलायचं म्हणून मी माहिती तुझ्याकडे दिलाय. धन्यवाद सर. एकदा जोरदार आवाज आला पाहिजे पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा. छत्रपती शिवाजी महाराज की, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज की. धन्यवाद सर्व क्रीडारसिकांनी. पुढचा चेंडू जातो लॉलीपॉप सीमारेषा पार दणदणीत खणखणीत चौकार. डीजे मास्टर वाजव डीजे.
धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर गाणं लाखोले गावचं आणि खरोखर नक्कीच जल्लोषाचं वातावरण लाखोले गावच्या पटामध्ये दिसतंय आणि सर्व क्रीडा रसिकांमध्ये अतिशय उत्सुकता आहे. दोन नवीन संघ 7 वर्षांनी एकमेकांसोबत उभे ठाकतात आणि पहिल्यांदा चॅम्पियन ट्रॉफी उचलण्याचा सन्मान त्यांच्यासमोर घेतला जातो. पुन्हा एकदा अजय साखरचा लायन खेळतोय. सीमा रेषा पार करण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा वाईटचा चेंडू येतो आणि एक धाव अतिरिक्त अशा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये लागतात. धावसंख्या झालेली आहे 24. अतिशय सुंदर फलंदाजी या 2 खेळाडूंकडून होताना दिसते. बघूया काही चेंडू शिल्लक आहेत. दुसऱ्या षटकांती किती धावसंख्या धाव फलकाला पुन्हा राईट आर्मवर खेळतो आणि पुन्हा एकदा जोरदार हिट मारण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे दाद मागितली होती परंतु निर्धाव. थोडीशी सल्लामसलत होताना आणि खरोखर अतिशय आजचा दिवस हा सार्थकी लागतो सर्व क्रीडा रसिकांच्या दृष्टीनं. 2 संघ 2 सर्व मातब्बर संघांना माघारी टाकत अतिशय शेवटचा क्षण सुवर्ण क्षण हे जगण्यासाठी ही फायनल चालू आहे. साक्षीदार होतात संपूर्ण पंचक्रोशी क्रिकेट संघटनेतील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ आणि ज्यांच्या माध्यमातून आम्हाला LED TV देण्यात आलेले आहे असे ट्रॉफी फायटर फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय श्री सुधाकर म्हात्रे मालेगाववाडी यांच्या सौभाग्यवती तो मानसीताई उपस्थित राहिल्यात. मी सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि संघटनेच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतोय आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदान जिथे रणसंग्राम चालू आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 चा 2 मोठे संघ एकमेकांसोबत उभे ठाकले. पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग. ब्लॉक होलचा चेंडू अजिंक्य काही समजू शकला नाही आणि षटक संपल्याचा इशारा आमच्या पंचांकडून होते. धावसंख्या झालेली आहे 24. तिथेच थांबलेले. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवर दत्ता म्हात्रे सर. थँक्यू. याच दरम्यान ज्यांचं शुभागमन आपल्या व्यासपीठाच्या दिशेनं झालेलं आहे सन्माननीय मानसीताई सुधाकर म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून LED TV आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यांना मी नम्र विनंती करेन आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. व्हॉट अ फॅन्टास्टिक मॅच. जितेंद्र पाटील सर कोणाच्याही स्वप्नात कधी वाटलं नव्हतं अशा प्रकारची मॅच. झालेले आहेत सन्माननीय शिवाजी पाटील सर साहेब ज्यांचे 26 जानेवारीला दिल्ली या ठिकाणी विशेष अतिथी म्हणून ज्यांना बोलावण्यात आलेलं होतं ते पंचकृषीचा खऱ्या अर्थानं आपल्या पंचकृषीसाठी अभिमान वाटावा अशा प्रकारची ती गोष्ट होती आणि शिवाजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्या व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मान करूया. मी सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो शिवाजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आपण यथोचित स्वागत करावं. महेश 2 षटकांमध्ये 24 धावा आतापर्यंत. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात. मिड ऑन मिड ऑफ सज्ज आहे. टाळ्यांचा कडकडाट होतो. महेश शेवटचा षटक हाणामारीचा षटक पहिलाच बॉल. यावेळी मात्र कार्पेटच्या साहाय्याने बॉल जातो मिड विकेटला. 2 क्षेत्ररक्षक बॉलवर आलेत त्यांच्याकडून थोडंसं फंबलिंग. 2 धावांसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या. तिसऱ्यासाठी पलटवार झाला आणि व्हॉट अ फॅन्टास्टिक कोऑर्डिनेशन बिटवीन भूपेश अँड अजिंक्य म्हात्रे. पहा सर ही तुम्हाला रनिंग बिटवीन आपल्या टीम मध्ये असणं फार गरजेचं आहे. कोऑर्डिनेशन असणं फार गरजेचं आहे जे आता अजिंक्य आणि भूपेश मध्ये पाहतोय. नक्कीच. याच दरम्यान राहुल पाटील यांनी महेशसाठी एक पारितोषिक लावलंय. जर हॅट्रिक विकेट आपण कंप्लीट केली तर 500 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला देण्यात येईल. मला वाटतं आता हॅट्रिक लावण्यापेक्षा सिंगलला लावली तरी पण चालेल. एवढी क्रुशियल मॅच आहे. यावेळेला मात्र अगदी आपण पाहिलं तर स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं आणि ती खरं तर त्याचे ब्रँड ट्रेडमार्क शॉट आहेत अजिंक्यचे. परंतु यावेळेला मात्र कनेक्शन थोडंसं खराब झालं आणि तदनंतर मात्र 2 धावा 2 धावा धावून काढले गेलेले आहेत आणि तदनंतर आपण पाहतो स्कोर कार्डवर आता लो स्कोर जरी असेल तरी या मॅच मध्ये रंगत प्राप्त होईल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की नन्नासारखं वादळ तुम्हाला जे तामशी बंदरवरून घोंगावेल ते अगदी महाकाली लाखोले पर्यंत यायला वेळ लागणार नाही. परंतु अजिंक्य नावाचं वादळ सध्या मैदानावर आहे. त्याने अगदी कृष्णा सातपुते स्टाईलने बॉलला फिरवून दिलंय. बॉल गेलाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा
33 धावफलकावर लागल्यात सर. पहा अगदी अभूतपूर्व सोहळा आहे. आणि आपण म्हणतो सर क्रिकेट हा अंकांचा खेळ आहे. बघा तिसरा षटक चालू आहे, धावफलकावर धावा सुद्धा 33 लागल्यात आणि 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. म्हणजे एकंदरीत आज जर बघितलं तर सगळं आपण कोइन्सिडन्स ज्याला म्हणतो तो इथं या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच 33 आतापर्यंत धावफलकावर लागल्या. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. महेश गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळा मात्र अगदी खेचून काढला परंतु क्षेत्ररक्षक बॉलवर येईपर्यंत कॅच ड्रॉप. अजिंक्य म्हात्रे सारख्या खेळाडूला जीवदान म्हणजे अगदी हा खेळाडू आणखीन खुखार होऊ शकतो. वाघाला अगदी जीवदान देण्यासारखं झालंय या अजिंक्य म्हात्रेचा. कारण अजिंक्य म्हात्रेने ज्या पद्धतीनं बॅटिंगचं आतापर्यंत प्रदर्शन केलंय लाजवाब प्रदर्शन. युट्यूब वाल्यांना विनंती असेल की आपण सर्व प्रेक्षकांना कव्हर करायचं आहे. कारण ज्या पद्धतीनं या मैदानावर क्रिकेटचा आनंद घेतात आणि प्रेक्षक प्रत्येक चेंडूवर प्रचंड प्रतिसाद देतात. खरंच त्यांना विनंती असेल की प्रत्येक प्रेक्षकांना आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपायचं आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलमध्ये काय घडेल प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली. अगदी पश्चिमेकडचं गाव की पूर्वेकडचं गाव, पूर्वेकडचं गाव की पश्चिमेकडचं गाव, महाकाली लाखोले की तामशी बंदर, माफ करा तामशी बंदर टीम, घोडाबंदर तामशी बंदर सख्खे भाऊ. इथे मात्र फटका फसलाय आणि आता जल्लोष होतोय येटुकोळी तामसी बंदर टीमचा. परंतु आज तर अंपायरना विनंती असेल की मॅच स्पीडअप करा. तर या पहिल्या विकेटचं पतन झालंय. धावा लागल्या त्या धावफलकावर 35 धावसंख्या झाली आहे आणि पहिल्या विकेटचं मला वाटतं जी पार्टनरशिप बनत होती ती कुठेतरी तोडण्याचं काम या झेलाने झालंय आणि त्याला रिप्लेस केलंय. क्रमांक 3चा फलंदाज रुपेश. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. समोर असतील उजव्या हाताचे फलंदाज रुपेश. एक मोठा फटका मारण्याचा निश्चित प्रयत्न असेल कारण आतापर्यंत सुरुवात चांगली झाली. शेवट चांगला करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू जात आहे फाईन लेग आणि स्क्वेअर लेग रिजन मध्ये. जोपर्यंत डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडूला उचलेल तोपर्यंत मात्र 3 धावा पूर्ण केल्या आणि 4थ्या धाव्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी होताना दिसतोय. एक चूक तुम्हाला इथं मात्र महागात पडते. याला म्हणतात एफर्ट्स, याला म्हणतात एफर्ट्स. बॅटने नाही परंतु धावून तब्बल काढल्यात धावा. 5 की 6? 5. काय एफर्ट्स आहेत आपल्या गावासाठी. समर्पण काय असतं ते भूपेशने दाखवून दिलंय. अगदी शेवटच्या बॉलवर म्हटलं ना घर फिरले की घराचे वासे फिरतात. आता अजून ही मॅच, या मॅच मध्ये आता रंगतदार मॅच होईल कारण धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर आता लागल्यात 40. मी म्हणेन अगदी मोठा स्कोअर आहे परंतु नन्नासारखं वादळ जर घोंगवायला सुरुवात झाली तर तो लवकरात लवकर अगदी ही मॅच फिनिश करू शकतो. परंतु क्रिकेट आहे आजच्या दिवसातली, क्रिकेटची कुठलीच बाकी तर सर खरी ठरलेली नाहीत. आजच्या दिवसामध्ये सगळं काही विपरीत घडलेलं आहे. क्रिकेट हा जादूचा खेळ आहे, क्रिकेट हा अंकांचा खेळ आहे, क्रिकेट हा स्किलचा खेळ आहे. परंतु कधी कधी क्रिकेट हा तुम्हाला म्हणजे क्रिकेट हा म्हणू शकतो की नशिबाचाही खेळ आहे असंही होऊ शकतं. कारण कधी कधी नैसर्गिक स्थिती देखील साथ देणं गरजेचं असतं. परंतु आता जर आपण पाहिलं तर ज्या खेळाडूंनी आता दमखम दाखवली, लाजवाब खेळ येटुकोळी तामशी बंदर महाकाली लाखोली या संघाच्या माध्यमातून, याच दरम्यान ज्यांच्या माध्यमातून आपल्या रस्त्यावर काल अतिसुरेख रांगोळी काढण्यात आले होते आमचे विजय म्हात्रे माझे बंधू आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. नक्कीच आहे 3 षटकांमध्ये 41 धावांचं आव्हान आहे. म्हणजे याच्यात अजिंक्यचा जो वाटा होता तो मात्र सिंहाचा होता कारण त्यांनी 12 चेंडू फेस केले, एकूण धावा बनवल्या 25. 41 धावांचं टार्गेट आहे
18 चेंडू आणि 41 धावा. सर इथे तुम्हाला एक टफ माइंडसेट ज्याला आपण म्हणतो, एक मानसिकतेची गरज आहे. ज्या पद्धतीचं आव्हान समोर आहे तशा पद्धतीचं तुमचं आता बॉडी लँग्वेज, तुमची माइंडसेट तयारी असायला पाहिजे की या 41ला माझी रणनीती काय असायला पाहिजे. आणि विजयाचं जर लक्ष तुमच्या समोर अजिंक्य पदाची जी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीवर लक्ष असणं तुमचं गरजेचं आहे. या ठिकाणी अभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न केला होता. विलास म्हात्रे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. मलेकरवाडीचे या आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे विलास म्हात्रे. त्याचबरोबर येटुगळे तामशेबंदर टीम या ठिकाणी जिंकले. तर दर्यासागर यांच्या नावाने प्रसाद म्हात्रे यांच्या माध्यमातून त्यांच्या उत्सवाच्या दिवशी संपूर्ण टीमसाठी टी शर्ट स्पॉन्सर केले जातील. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तर पहा बक्षिसांची लयलूट. प्रत्येकाचं स्वप्न आहे सर आणि स्वप्नवत स्पर्धा आहे. अगदी प्रतिकूल परिस्थिती असली तरी या प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगला खेळ जे आज मान्यवर आले सर प्रत्येकाने कौतुक केलं. आणि हे कौतुकाला पात्र जर कोण असेल तर ही आमची संपूर्ण कमिटी आहे ज्यांनी कित्येक दिवस रात्र मेहनत केली. आमचे आदरणीय गंगाधरजी ठाकूर साहेब, आदरणीय अजय भोईर आहेत, त्यानंतर सुशांत पाटील आहेत, राजू ठाकूर साहेब आहेत, त्याचबरोबर जितू भोईर आहे, रुपेश पाटील, संजयजी ठाकूर साहेब, त्यानंतर रामकृष्ण ठाकूर साहेब, प्रकाशजी ठाकूर साहेब यांनी भरपूर मेहनत घेतली. महेश ठाकूर साहेब यांनी भरपूर मेहनत घेतली. सगळ्यांचीच नावं घेता येणं शक्य नाही, परंतु खऱ्या अर्थानं ज्या मान्यवरांनी या ठिकाणी भरपूर मेहनत घेतली त्यांची नावं आपल्यापर्यंत आम्ही सांगितलेलं आहे. त्याचबरोबर दिलखुलास व्यक्तिमत्व निवृत्ती माळी म्हणजे अगदी कुठलाही कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमाला रंग देण्याचं काम करतो. मनुष्य कसं असतं राजू, प्रत्येक माणसाच्या आतमध्येच त्या गोष्टी असायला पाहिजे की एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो. मॅचला सुरुवात करूया आपण. निवृत्ती माळी यांचं देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. 41 धावा जिंकण्यासाठी हव्यात. 18 चेंडूत ह्या टुर्नामेंट जर जिंकायचे असेल, ह्या अजिंक्यपदाला जर कोणी गवसणी घालायचे असेल तर तामशी बंदर या संघाला 18 चेंडूत 41 धावा बनवाव्याच लागतील, तरच ही ट्रॉफी तुम्हाला उचलता येईल. आणि खऱ्या अर्थानं काय प्रतियोगिता झाली आहे. बऱ्याच वर्षांनी असं वाटतंय की इथं एक नामांकित संघ स्पर्धेतून बाद होताना पहिली स्पर्धा अशी असेल सर की एक नामांकित संघ एका मागून एक स्पर्धेतून बाद होत असताना इथं मात्र 2 नौखे संघ या आज अंतिम मुकाबल्यासाठी क्रिकेटिंग बॅटलसाठी सज्ज होताना दिसत आहेत. विजय असो. नक्कीच ज्यांनी तन मन धन अर्पून संपूर्ण या पंचकृषीसाठी अथक मेहनत केली, आज ते आपल्या सोबत नाही परंतु त्यांचा आवाज पंचकृषी क्रिकेट संघटनेमध्ये घुमला. ओ टू वैभव म्हात्रे. What a start of the match of the final!
आणि धन्यवाद पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांच्या. हास्य उमटते, जल्लोष होते, सर्व खेळाडूंच्या धन्यवाद. आणि काय सुपर डुपर असा षटकार खेचतोय, काय स्वागत केलंय महेश याचं. नन्ना पहिल्या चेंडूवर खणखणीत षटकार घेतोय. युट्यूबला एक विनंती आहे की जेव्हा इकडे मॅच जेव्हा तिकडे एखादा षटकार मारला तर इकडे जे नाचतात त्यांच्यावर तुम्ही हे कव्हर करायचं आहे. ओव्हर टू वैभव म्हात्रे. धन्यवाद सर. पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा नन्ना पुढचा चेंडू पुन्हा एकदा दंडोलीत खणखणीत असा कॅच. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ सुपर हिट कॅच बाय जय. काय आनंद उत्सव साजरा होतो मित्रांनो. आज 13 संघ या पंचक्रोशी क्रिकेट संघटनेमध्ये खेळत होते. शेवटचे 2 संघ राहिले. 2 संघाच्या पाठीराखे जास्त असायला पाहिजे होते, परंतु त्याच्यापेक्षा देखील जास्त पाठीराखे ते पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचे. या पंचक्रोशी क्रिकेटचे हे सर्व मेहनत जे ग्राउंड आपल्या समोर चालल्या सर्वांचं अतिशय खूप मोलाचं सहकार्य आहे. त्यांचा देखील हे श्रेय आहे, फक्त खेळाडूंचं जे श्रेय नाही. आज 2 दिवस ज्यांनी जेवण बनवण्यासाठी व्यवस्था केली, जेवणाची व्यवस्था केली, बनवण्याची वाढण्याची व्यवस्था केली, त्यांचा सर्वांचा श्रेय. हा जल्लोष आहे त्यांच्यासाठी, ती मानवंदना आहे त्यांच्यासाठी. सर्व फक्त क्रिकेटसाठी नाही तर ही माणुसकी जपण्यासाठी ही संघटना नेहमी झटत असते आणि सर्व पंचक्रोशी लोक झटत असतात, हे खेळाडू झटत असतात. त्यांनाही मानवंदना. मित्र पुन्हा एकदा ग्राउंडवर मैदानात घेऊन जातोय. पुन्हा पहिला चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर षटकाराच्या नादात विकेट पडते नन्नाची आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलेला आहे तो विराज. पुन्हा एकदा महेश अतिशय जोरदार फटका मारण्याचा ऑफसाईडला प्रयत्न होता, परंतु बॅटची आतली काळा चेंडू पुन्हा जातोय अजिंक्यच्या हातामध्ये, सॉरी कीपरच्या हातात चेंडू विसावतोय आणि एका धावेने समाधान मानावं लागते. या दोन्ही फलंदाजांना 7 धावा या धाव फलकावर लागलेल्या आहेत. जिंकण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे ते 41 धावांची गरज आहे. जरी ट्रॉफी आपल्याला उचलायची असेल, आपल्या गावामध्ये बँजोनच्या ढोल ताशाच्या नादामध्ये घेऊन जायचे असेल तर नक्कीच या 41 धावा आपल्याला कराव्या लागतील. आणि जर न्याय नेऊन द्यायचे नसेल या डिफेंड करावं लागते. पुन्हा एकदा अतिशय सुंदर फटका, 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्यासाठी प्रयत्न होईल की नाही, दुसरी देखील धाव सहजरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि तेवढा चांगला थ्रो, अतिशय 100% एफर्ट ज्याला म्हटलं जातं. एक कॅप्टनची भूमिका जशी पार पाडावी तशी पार पाडावी लागते. पण कॅप्टन एकटाच नसतो मित्रांनो, प्रत्येक जण हा कॅप्टन असला पाहिजे. प्रत्येकाने आपली जबाबदारी समजून हा खेळ केला पाहिजे, तेव्हाच आपला संघ हा टॉपला राहू शकतो, विजेता राहू शकतो. तशाच प्रकारचं काम अजिंक्यने केलं. आता मात्र गोलंदाजी पुन्हा एकदा महेशच्या हातामध्ये जाते. काय व्यूहरचना असेल, काय आयडिया असतील लावलेल्या की यामध्ये अजून एक विकेट कशी काढता येईल किंवा यांना थांबून कसं ठेवता येईल. नक्कीच हे प्रयत्न असतील. थोडंसं फील्ड मध्ये चेंज होताना दिसते. वैभव 1 मिनिट आपल्याला थांबवतोय. खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेवर पूर्ण या पंचक्रोशी स्पर्धेचा ठसा उमटवला गेला या विभागामध्ये. सर, एखाद्या 1 लाख किंवा 2 लाख जे पारितोषिक आहे, तितक्या मोठ्या स्पर्धेला जितका बोलबाला नसतो तितका बोलबाला या स्पर्धेला. काय फंटास्टिक कॅच टेकन बाय दिस प्लेयर, एक्स्ट्राऑर्डिनरी कॅच. यश नेहमी त्याच्याच पारड्यात असते, ज्याची ते यश मिळवण्याची तेवढी तीव्रता असते. मागच्या मॅच मध्ये कॅच सुटली होती त्या कॉर्नर मध्ये, पण आता मात्र जबरदस्त कॅच आणि माघारी परत येतो मोठा फलंदाज आदेशाचा. याला नक्कीच आदेश केला की आपण माघारी जावं आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होते ते एटोगोली तामशी बंदर या संघाचं. आणि पुढील फलंदाज आहे तो रमाकांत. बघूया कशा प्रकारे अडकलेल्या संघाला आपल्या
तो त्याच्यातून बाहेर काढतो आणि नक्कीच या ट्रॉफीकडे ज्यांचं लक्ष आहे, दोन्ही संघांचं लक्ष आहे, कोणाचं लक्ष अगदी लक्षपूर्वक आहे त्याच्यावर हा खेळ सगळा बाकी असेल आणि उर्वरित षटकांमध्ये किती धावांपर्यंत कशा प्रकारे हा संघ खेळतोय हे चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा निकाल आपल्यापर्यंत येणार आहे. स्पीडअप करायचा सामना स्पीडअप करायचा आहे. जशा प्रकारे पहिल्या इनिंग झाली तशाच प्रकारे दुसरी इनिंग होणं गरजेचं आहे मित्र, तरच हा फेअर प्ले एक प्रकारे समजला जाईल. त्याच्यामुळे वेळ जास्त घालू नका विनंती असेल. पंच प्लीज, पंच आपण वारंवार त्यांना सूचना द्यायच्या आहेत, संघाला कॅप्टनला देखील सूचना आहेत. हे पहिलेच षटक चालू आहे. रमाकांत एक लेफ्ट हँडेड बॅट्समन एटुगोली तामसी बंदर संघाकडून 41 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. 13 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे ती एटुगोली तामसी बंदर या संघाला. सामना स्पीडअप करायचा आहे. विनंती असेल पुन्हा एकदा, शब्द जरा कठोर वापरायला लावू नका प्लीज. पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये व्यवस्थित नाही, परंतु बॅटची काढा घेऊन पुन्हा एकदा अजिंक्यने चेंडू गॅदर केला आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. ते रमाकांत यांना धावसंख्या झाली होती 10 आणि षटक संपल्याचा इशारा येतोय. लाखोले संघासाठी एक मेजवाने आलेल्या आदित्य यांच्याकडून 5 किलो चिकन. महाकाली लाखोले संघाने जर ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकली तर त्यांना 5 किलो चिकन. थांब 5 किलो मध्ये आणि आपण 5चं 15 किलो करा जरा. कोणतरी दुसरं कोण असेल तर आम्ही सगळे आता येणार आहोत. जर तिकडे जिंकली तर इकडे, जिंकली तर सगळे इकडे. नक्कीच लाखोले संघासाठी सर मी नक्कीच आठवण करून देईन दत्ता मात्रे सर, आणि संपूर्ण पंचकृषीला मी एका खेळाडूची नक्की आठवण करून देईन ज्याचा स्टेप आउट करून यॉर्कर लाईनचा देखील चेंडू जो सीमापेर चढवायचा खन्नाचा चेंडू होता. वजन कदाचित जे खेळले असतील त्यांना माहिती असेल. सुपर हिट फटके ज्याच्या बॅट मधून नेहमी असायचे आणि महाकाली लाखोले संघ म्हटला की धडकी बाळाची समोरच्या असा अजित म्हात्रे, आज नक्कीच त्यांची आठवण होईल. संघ बऱ्याच काळानंतर चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये खेळतोय, नक्कीच त्यांची आठवण त्यांना होत असेल आणि त्याच प्रकारे खेळतो करतील. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी आलेला आहे तो सुशील आणि मी विनंती करेन दत्ता मात्र सरांना की आपण पुढील समालोचन करावं. फिरकीचा जादूगार सुशील मात्रे. ओ यावेळी मात्र बॉलला उचललाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली सुरेख झेल, आणखीन एका विकेटचं पतन. शांत संयमी बॅट्समन म्हणून खरं तर काही गोष्टी आहेत ज्या आपण पाहतो वारसा हक्काने लाखोले टीमला मिळाला, पण त्यांचे बंधुराज सध्या सुशीलशी सल्ला मसलत करत असताना आतापर्यंत स्कोर कार्ड वर धावा झाल्यात 11 मध्ये 31 करायचे आहेत. या मॅच मध्ये आव्हान ठेवायचं असेल येटुकोळी तामशी बंदर टीमला तर आता आक्रमकता धारण करावीच लागेल. अभी नाही तो कभी नाही. 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. त्याच्या अगोदर बॉलला वाट दाखवा. ओ या वेळेला आणखीन एक बॉल डॉट आलाय. आता या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्वप्नाच्या जवळ अगदी जात असताना महाकाली लाखोले टीम हा भूतपूर्व सोहळा न भूतो न भविष्य काय घडलंय आज प्रत्येकाच्या मनात ही गोष्ट नक्कीच राहील. प्रत्येक जण आज कॅलेंडरवर ही तारीख नक्कीच कोरून ठेवेल
कारण या आजच्या दिवसामधले सगळी समीकरणं बिघडलेली आहेत, परंतु एक पंचवर्षीय क्रिकेट संघटनेसाठी नवीन विजेता या ठिकाणी मिळणार आहे. सुधाकर म्हात्रे यांच्याकडून सुशील म्हात्रे याच्यासाठी ओव्हर हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला या वेळा मात्र फटका चांगला आहे, बॉल सीमारेषेच्या पार आणि इथे आलाय चौकार. मॅच संपलेली नाही. यासाठी आम्ही 8 तास केला होता पाहिजे आणि फिरकीचा जादूगार सुशील म्हात्रे सध्या गोलंदाजीच्या बोहळ्यावर. आज या उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज या LCD TV वर आपलं कोण नाव कोरेल याकडे तमाम क्रीडा रसिकांचं देखील लक्ष लागून राहिलेलं आहे. सुशील तयार. या वेळे मात्र आपण पाहिलं बैठा फटका मारण्याचा प्रयत्न V शेप मध्ये केलाय, तिथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा. तोपर्यंत एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा स्कोर कार्डवर आल्यात. आता समीकरण काय असेल तर बॉल असतील तब्बल 9, 8 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 25. मॅच अजून संपलेली नाही. एखादा षटकार या मॅचला कधीही बदलू शकते, कारण सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. वैभव, मी हेच सांगत असतो की जेवढे रंग सरड्याने बदलले नाही तेवढे रंग माणसाने बदललेत. भरपूर वेळा मी बोललोय, पण बदललेत आणि जेवढे रंग माणसाने बदलले नाही तेवढे रंग आता क्रिकेट बदलतोय. त्यामुळे बघा, रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. चला फास्ट करा थोडस. अभूतपूर्व सोहळा, आजचा दिवस प्रत्येकाच्या स्मरणात राहील. ओ यावेळी मात्र फंटास्टिक स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आणखीन एक झेल, आणखीन एक. विजयी खेचून घेतला या दोन्ही संघांनी आणि त्यांना नामोहरण करून आता फायनल मध्ये सर प्रवेश केलाय. नक्कीच सर, हे बघा मैदान तितकंसं अनुकूल नाही क्षेत्ररक्षणासाठी, तरी सुद्धा आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एकही झेल सोडलं नाही लाखोले संघाच्या क्षेत्ररक्षकाने. आणि जेव्हा क्षेत्ररक्षक जेव्हा तुमचे झेल घेत असतात ना, तेव्हा मॅच अगदी तुम्ही विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचता. आणि एक सूचना आहे, स्टंप तसे ठेवायचे, हात लावायचे नाही. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल अगदी भन्नाट वेगाने टाकलाय, गतीने पूर्णपणे बीट केलंय आणि आता या मॅच मध्ये घट्ट पकड निर्माण केली. ये फेविकॉल का मजबूत जोड है, टूटेगा नाही असं हेच म्हणतात महाकाली लाखोले टीम. परंतु एटुकोळी तामशीबंदर टीम अगदी चिवट आहे. शेवटपर्यंत ही मॅच सोडण्याचा त्यांचा देखील प्रयत्न नाही. परंतु आमची संपूर्ण पंचक्रोशी आज पुष्पाताई क्रिकेट एन्जॉय करते. त्या निमित्तानं सगळीजण एकत्र झालीत. आज प्रत्येक जण पाहायला हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी आलेले आहेत. व्यासपीठाच्या बाजूला प्रचंड तोबा गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अनेक क्रीडादर्शक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेतात. सकाळच्या सत्रामध्ये अगदी आफ्रिका ते दुबई पासून सुधाकर म्हात्रे देखील तिकडून या मॅचचा आनंद घेतात. ते देखील आउट ऑफ कंट्री आहेत आणि ते या मॅचचा आनंद घेतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या स्मरणात ठेवावी अशा प्रकारचा हा अभूतपूर्व सोहळा आहे. आता एक षटक, चला फास्ट करा, मॅचला थोडस फास्ट करा. एक षटक आणि एका षटकामध्ये आता धावांची गरज आहे 25 धावा. इम्पॉसिबल, इट्स कॉल अ आय एम पॉसिबल. मी हे करू शकतो आणि ती ताकद, ती धमक, ती आपल्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. मिठात गरज असते, जेवणात गरज असते, त्याला म्हणतात नमक, आणि तुमच्यामध्ये असायला पाहिजे धमक. आता ती धमक आपल्याला इथे महाकाली लाखोले संघाच्या विरोधात खेळत असताना एटुकोळी तामशीबंदर, परंतु सगळे आता आमचे जेवढे पंचकृषीचे सगळी जण खेळाडू आहेत ते तयार आहेत. मॅच कोणी जिंकू द्या. पहिलाच बॉल टो क्रशर बॉल, शरीराचा वेग, स्ट्रॉंग अपील केली, पंचांनी अपील फेटाळली आणि इथे मात्र पहा 5 मध्ये करायचे आहेत
25. आता मॅच कोणाच्या पंचक्रोशी चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोणाचं नाव कोरलं जाईल हे वैभव आपल्याला नक्कीच प्रेक्षकांपर्यंत पोहोचले. प्रेक्षकांनी अंदाज बांधायला सुरुवात केली. ओव्हर टू वैभव म्हात्रे. धन्यवाद सर. पुन्हा एकदा जो जल्लोषात आपल्या सर्व पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा अंतिम मुकाबला रंगतोय आणि आता मात्र झेलबाद थोडस पाड झुकते ते महाकाली सर बटाटी चालतील आम्हाला काय हरकत नाही. आवाज जोरात कर. लाखोले संघाचा एक चाहता कानावर हात ठेवणार आहे. आवाज जोरात कर आणि कानावर हात ठेवून सर्वांनी जल्लोष करा. पंचक्रोशी क्रिकेट संघटनेचा हा विजय नक्कीच आपल्या संघटनेचा आहे मित्रांनो, सर्व ग्रामस्थांचा आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटो चेंडू. सागर काही समजू शकला नाही आणि चेंडू सीमारेषा जवळ जवळ जाते. अजिंक्यनं चेंडू गॅदर करतोय आणि पुन्हा एकदा एकच धाव ही संघाच्या खात्यामध्ये येते. धाव संख्या पोहोचते ती 17 वर आणि बघूया 17 आहे थोडासा खतऱ्याचा नंबर आहे. सूर्यनारायण देखील आपली सर्वांची रजा घेण्यासाठी आहेत आणि ह्या संघटनेच्या 17 देखील हे या संध्याकाळनंतर संपुष्टात येणार आहे. पुन्हा एकदा 365 दिवस या दिवसाची सर्व क्रीडा रसिक सर्व पंचक्रोशी ही वाट बघत असते आणि वाट बघत असतात देखील सर्व मान्यवर जे आमच्या विनंतीला मान देऊन अगदी आपल्या प्रेमपोटी इथे येतात आणि आम्हाला सहकार्य करतात. आणि अंतिम टप्प्यामध्ये हा शेवटचा सामना, शेवटचं षटक, शेवटचे काही चेंडू डिसाइड करतील. महाकाली लाखोले, एटोगोली तामशी मंदर हे दोन्ही नवोदित संघ आज या ट्रॉफीला गवसणी घालणार आहेत. अतिशय सुंदर फटका. झेल होते की नाही शशिकांत म्हात्रे. हिट करा. धन्यवाद. एकच धाव. धाव संख्या 18. शेवटचा चेंडू. त्यानंतर जल्लोष. त्यानंतर मात्र नक्की जल्लोष आणि जल्लोषच असणार. दोन्ही संघांनी